वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तेमज प्राणाही परवते आवडता ती निरुते जे भक्तचरित्राते प्रशंसिती, असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. त्याचा मागोवा घेत काही मी चिंतन आपल्या पुढे मांडणार आहे. पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, हे लक्षात घ्या. जगतामध्ये जितके संत झाले नाहीत, जगतात संपूर्ण जगात जितके संत झाले नाहीत, इतके संत एकट्या महाराष्ट्रात झाले. ही महाराष्ट्राची सर्वात मोठी पुण्य आहे, लक्षात ठेवा. जगात संत झाले नाहीत, एवढे महाराष्ट्रात झाले. पण थोडं खेदानं नमूद करावं वाटतंय, थोडं खेदानं. हे संत त्या काळात कळाले नाहीत, नाही कळाले. आज ज्ञानेश्वर महाराजांना चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, पंचपक्वान्नाचा नैवेद्य आहे. पण हयात असताना त्यांना कोणी घास वाढला नाही, हे कसं विसरता येईल? माझ्या प्रिय श्रोत्यानो, आज आम्ही सगळे भरल्या पोटी ज्ञानेश्वरी सांगतोय, त्यांनी मात्र उपाशी पोटी सांगितली. याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. काळ इतका भयानक होता की त्यांना कुणी शिवलं, ज्ञानेश्वर महाराजांना शिवलं, तो लोक आंघोळ करत होते. संन्याशाचा पोर, त्याचा स्पर्श झाला, विटाळ झाला म्हणून लोक आंघोळ करत होते. म्हणजे शिवलं तर आंघोळ करत होते, आणि आज शिवण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. हा केवढा मोठा चमत्कार आहे. त्यांना शिवण्यासाठी रांगा आहेत. इंद्रायणीच्या पलीकडे रांग गेली आहे, की त्या काळात कळले नाहीत. मला क्षमा करा, त्या काळामध्ये पुसेगावला सुद्धा सेवागिरी महाराज कळले असतील असं मी धाडसानं म्हणू शकत नाही. आज अत्यंत प्रथितयश आणि श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डीचाच उल्लेख करावा लागेल. दररोज वर्तमानपत्रात बातम्या येतात. आज काय साईबाबांना सोन्याचा हार आला, आज काय साईबाबांना सोन्याचा मुकुट आला, आज काय साईबाबांना सोन्याचं ताट आलं, अशा बातम्या वर्तमानपत्रात येतात. पण हयात असताना असा काळ होता की दिवाळी आली तर दिवाळीला तेल, समई लावायला तेल मागायला साईबाबा गेले तर कुणी तेल वाढलं नाही. प्रतारणा झाली. त्या साईबाबांनी पाण्याने दिवे लावले, असं साई चरित्रात उल्लेख आहे. पाण्याने दिवे लावले. माझ्या प्रिय श्रोत्यानो, त्यावेळेला शिर्डीच्या लोकांनी पणतीला तेल दिलं नाही साईबाबांना, आणि आज सगळी शिर्डी त्यांच्या जीवावर दिवाळी करते. हे विदारक सत्य आपण पाहतोय. त्या काळात हे कळलेच नाहीत. पण तरी संतांनी जो स्वतःचा वारसा, स्वतःच ज्ञान हे समाजाकरता दिलं. विस्तार भयास्तव मी ते सांगू इच्छित नाही, पण त्यांचं कर्तृत्व कसं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तर रेडा वेद बोलला. ही कथा आपण ऐकू नयेत. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. ते असं म्हणत असत की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. हे अजून अनेक रेड्यांना पटत नाही, असं ते म्हणत असत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हे अनेक रेड्यांना पटत नाही. पण त्याच्या पुढचं देशमुख साहेब वचन फार चांगलं होतं त्यांचं. ते असं म्हणत असत, त्या काळामध्ये रेडा बोलवला का ना बोलवला याच्यावर तुमचा विश्वास नसेल
पण आमच्यासारखे हजारो रेडे ज्ञानेश्वर महाराजांनी बोलायला लावले, काही सामान्य घटना नाहीये, ही सामान्य घटना नाहीये. वेदापासून ते गीतेपर्यंत सगळं तत्वज्ञान संस्कृतात बंदिस्त होतं, पण ज्ञानोबारांनी ते आबाल सुबोध मराठीकरण करून तत्वज्ञानाची कवाडं सर्व समाजासाठी उघडी केली. मला असं म्हणायचं आहे की जे रेड्याला बोलवू शकतात, ज्यांच्या अंगुली निर्देशानं भिंत चालू शकते, मेलेला सच्चिदानंद बाबा उठू शकतात, त्यांना त्रास देणाऱ्या लोकांकडे जर ज्ञानेश्वर महाराजांनी जर उग्र रूपानं पाहिलं असतं तर वेगळ्या सरपणाची गरज नसती भासली, त्यांच्या मनात आलं असतं तर. पण जरा बोलू, ज्यांनी दिलेली मधुकरी खाऊ दिली नाही, मांडे भाजायला परळ दिलं नाही, याचा कुठेही उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत केला नाही. जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहे त्यांना कळेल मी काय बोलतोय. पसायदान ही विश्व प्रार्थना आज पाहायला मिळते, पण या पसायदानाच्या 9 ओव्यामध्ये जिथून पसायदान सुरू झालं, मागताना ज्ञानेश्वर महाराजांना पहिली आठवण आली ती खळाचीच आली. हे त्यांचं सर्वात मोठं उदारत्व आहे, हे आपण स्वीकारायला पाहिजे कधीतरी. जे खळाची व्यंकटी सांडो म्हणताना पहिल्यांदा खल आठवलाय. यापेक्षा एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संतांची वेगळी परिस्थिती नव्हती. कमी अधिक परताना त्यांना उपेक्षाच वाट्याला आली, पण तरी सुद्धा मी तुलना करत नाहीये, पण हे कळावं, आपण सुविद्य आहात, बहुश्रुत आहात. मी या माझ्या व्याख्यानाचा शेवट खूप चांगला करणार आहे, पण ते लास्ट मोमेंटला सांगणार आहे, कारण ते टॉप सिक्रेट आहे, ते मी आता ओपन करत नाही. शेवटी सांगतो महाराज, शेवटी सांगतो. या संतांनी जे महाराष्ट्रभर विचाराचं बीजारोपण केलं, ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, एका मर्यादित 90 मिनिटाच्या भाषणात हे मी नाही सांगू शकत. माझ्या वेळेची कसरत होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून विस्तार न करता संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी मांडायचा माझा मनोदय आहे. ऋषी आणि संत हे वाटत जरी एक असले, त्यातला मूलभूत फरक लक्षात घ्या. संत चरित्राचा विचार करत असताना ऋषी हे पूजनीय, वंदनीय निश्चित, पण ऋषी आणि संत महाराज, मला वाटतं याच्यामध्ये एक मोठा फरक कोणता असेल तर ऋषींनी प्रसंगी हात वर केला तो शाप देण्यासाठी केला, आणि किती त्रास झाला तरी संतांनी हात वर केला तो आशीर्वाद देण्यासाठीच केला. हा त्यातला मूलभूत फरक आहे. त्यांनी कधी, मला असं वाटत नाही कधी शाप दिला, त्यांनी दिला तो आशीर्वादच दिला. अशी ही खूप मोठी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. मी तर महाराष्ट्र शासनाला कळवलंय की मी उत्तराखंडात गेलो, जेव्हा उत्तराखंडात गेलो महाराज, बद्रीनाथ, केदारनाथ या प्रांतात ज्यावेळेस गेलो, त्यास मला ठिकठिकाणी, मी बाळासाहेबांना पण विनंती करणार आहे, बाळासाहेबांचं मनोगत मी आता ऐकलं, मला खूप आनंद झाला. संस्थांच्या बाबतीमध्ये मी त्यांना सूचना करणार आहे, सर्व विश्वस्तांना, की मी तिकडे गेलो, तिकडे देवस्थानामध्ये दर्शनासाठी गेलो, त्यावेळी तिथं मला फलक पाहायला मिळाले ठिकठिकाणी, आणि त्या फलकावर लिहिलं होतं, देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत आहे. आपण कुंभमेळ्याला जाता आपल्याला माहित आहे, कारण तिकडे सगळी देवाची भूमी आहे. रामकृष्ण आदी सर्व देव तिकडे जन्माला आले. त्यांनी फलक लावलेत, देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है, उत्तरांचल सरकार.
मला असं वाटतं महाराष्ट्रातही असे सर्व तीर्थावर फलक लावले पाहिजेत, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत आहे, महाराष्ट्र सरकार, हे आपण लिहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं या अभिनव उपक्रमाची सुरुवात पुसेगाव देवस्थाननी करावी अशी माझी अपेक्षा आहे. की आलेल्या दर्शनार्थींना हे कळलं पाहिजे की ही भूमी संतांची आहे. काय केलं संतांनी या भूमीमध्ये? एकच पैलू मी निवडणार आहे आणि त्याच्यावर मी बोलणार आहे. कारण संत चरित्र हा असा एक हिरा आहे की त्याला अनेक पैलू आहेत. एखादा जवाहिरा ज्यावेळेस त्याला पाहिल त्यावेळेस त्या पैलूतून कोणत्या पैलूवर बोललं पाहिजे? त्या हिऱ्याला अनेक पैलू आहेत. सूक्ष्मदर्शित्रातून किंवा जाड भिंगातून पाहिल्यानंतर ते पैलू दिसतात. कोणत्या पैलूवर प्रकाश टाकला पाहिजे ही वक्त्याची अडचण होऊ शकते. पण मी त्यातला एक पैलू निवडलाय. मला ज्यावेळेस विषय समोर आला त्याच्यात एकच पैलू निवडलाय की संतांच्या सानिध्यानं आमच्या जीवनावर काय परिणाम होतात. हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. आणि आपण सर्व बसलेले, मी आरंभी प्रस्तावनेत म्हणालो जसं की सर्व समाज धुरीण बसलेत. गेली 40 वर्ष मी प्रबोधनाचं काम करत असताना, आज विज्ञान युगात, संगणक युगात आपण जगत असताना मुलांपर्यंत आम्ही काय दिलं पाहिजे याची सुरुवात पालकत्व म्हणून आपण स्वीकारली पाहिजे आणि केली पाहिजे. जीवन मिळणं आणि जीवन कळणं याच्यात जमीन आसमानचं अंतर आहे. मी नुकतंच भुसावळच्या प्रवासामध्ये राजा रवी वर्माचं चरित्र वाचलं. प्रवासात 300 पानाचं पुस्तक हातावेगळं केलं. एखादं शिल्प घडवण्यासाठी जितकी कारागिराला मेहनत करावी लागते तशी एखादं व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी त्याला काय करावं लागतं त्याचं अत्यंत चांगलं चित्रण रणजित देसाईंनी केलंय. त्याच्यात यांची चित्र जगभरामध्ये गेले. चित्रकार असेल आणि त्याला राजा रवी वर्माचं नाव माहित नसेल तर तो चित्रकारच नाही म्हटला पाहिजे. निंबुद्रीपाद ब्राह्मण घराण्यातला एक केरळातला मुलगा किती प्रयासानं मोठा होऊ शकतो आणि जगभरामध्ये आपल्या बुद्धीचा प्रकाश टाकू शकतो. मी शेवटी एका मुद्द्यावर बोलणार आहे, मांडणार आहे तो विचार प्रभावानं. पण जीवन घडणं आणि जीवन बिघडणं ह्या दोन्ही भूमिका समोर आहेत. लक्षात घ्या. आणि तत्वचिंतकांना फार मोठी समस्या आहे आज युवा पिढीकडे बघताना. मी आता बैठकीमध्ये माझे अत्यंत निकटवर्ती सातारचे उद्योजक श्रीपती आबा माने यांच्याशी मी चर्चा करत असताना बोलत होतो. तो विषय वेगळा आहे, मला इथं तो पाजळायचा नाहीये किंवा मला त्याच्याविषयी काही घेणं देणं पण नाहीये सध्या. पण विज्ञानानं आमच्या हातामध्ये यंत्र दिली आणि त्या यंत्रातून आम्ही असं वागू लागलो की बुद्धीला गंज चढावा अशाच परिस्थिती आहे. मी अनेक उदाहरणं देऊ शकेल, मला तिकडे जायचं पण नाहीये. पण आमच्या हातात कॅल्सी असेल तर आमचे पाढे संपलेले आहेत. जी पावकी नेमकी पाठ होती आमची. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, एका मुद्द्यावर मी जाऊन पुढे जातोय. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं आहे. गफलत व्हायला लागली आहे बाळासाहेब, गफलत व्हायला लागली आहे. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. याच्यावर तुम्ही बारीक विचार करा माझ्या विधानावर. अशी सरमिसळ होता कामा नये. माहिती म्हणजे ज्ञान नाही आणि ज्ञान म्हणजे माहिती नाही. माहिती स्वतंत्र आहे आणि ज्ञान स्वतंत्र आहे. आणि याचा तुम्हाला साक्षात्कार बघायचा असेल तर तुम्हाला उदाहरण देतो. गुगलवर तुम्ही बटन दाबलं तर गुगलवर सर्च केलं तर जगातली कोणती माहिती मिळू शकते.
माझं बोलणं नीट ऐका. गुगल तुम्हाला माहिती देतं, पण ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ग्रंथाजवळ जावं लागतं. हा फरक कधीतरी लक्षात आला पाहिजे. लक्षात ठेवा, गुगल ज्ञान देणार नाही, माहिती देईल, पण ज्ञान ग्रहण करण्यासाठी तुम्हाला ग्रंथ उघडावे लागतील, आणि ती ग्रंथ संपदा आम्हाला संत परंपरेनं दिली, हे लक्षात ठेवा. पण जीवन घडायचं असेल, मी तरुणांपर्यंत संदेश देण्याच्या विचारात आहे. आज काही प्रमाणात तरुण समोर बसलेत, म्हणून मी सुरुवात केली की तुम्ही सर्व समाजधुरीण आहात, हा विचार तिथपर्यंत नेला पाहिजे. ही माध्यमं आम्हाला तिथपर्यंत नेतील. एखादा व्याख्यानाला आला नसेल तरी सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून तो पाहिल, एखादं वाक्य त्याला धक्का देऊन जाईल, त्याचं आयुष्य बदलून जाईल. आज माझं सगळ्यात मोठं स्लोगन जे आहे, आजच्या व्याख्यानातलं स्लोगन, ते स्लोगन तुमच्यापुढे समोर मांडतोय. मनुष्य घडतो तो संगतीनं आणि बिघडतो तोही संगतीनं. घडला तर तो संगतीनं घडणार, बिघडला तर तो संगतीनंच बिघडणार. याच्यापेक्षा तिसरा पर्याय नाही. घडला संगतीनं, बिघडला संगतीनं. 2 उदाहरणं सांगू समोर, फार सुंदर उदाहरणं आहेत. उच्च कुळात जन्माला आलेला ब्राह्मण कुलोत्पन्न अजामेळा संगतीने बिघडला. श्रीमद भागवत त्याला साक्षीदार आहे. आणि महापातके चांडाळ असताना वाल्या कोळी संगतीनं सुधारला. एक बिघडला संगतीनं, एक सुधारला संगतीनं. तुम्ही कुणाची करता याच्यावर अवलंबून आहे. युट्यूबवर माझी व्याख्यानं प्रवचनं बघत असतील त्यांना कल्पना आहे. एक उदाहरण दिलंय. एक मनुष्य ताडाच्या झाडाखाली उभा होता. सुदैवाने आपल्या परिसरात ताडाची झाडं नाहीत, ती कोकणात जास्त आहेत. एक मनुष्य ताडाच्या झाडाखाली उभा होता आणि दूध पित होता. बघणारी माणसं काय म्हणतील? नाही, तुम्हाला प्रश्न विचारून बघा. तो ताडाच्या झाडाखाली उभा राहिलाय आणि दूध पितोय. बघणारे लोक काय म्हणतील? लस्सी प्याला. बघणारा प्रत्येक माणूस म्हणणार आहे ताडी प्याला. माझा प्रश्न असा आहे की तो दूध प्याल्यानंतर त्याला ताडी प्यायल्याचा आरोप का आला? तो प्यालाय दूध आणि आरोप आलाय ताडी प्यायल्याचा. त्याला कारण काय? माझ्या प्रिय श्रोत्यानो, लक्षपूर्वक ऐका. नुसता झाडाखाली उभा राहिला तर बदनाम झाला. काय संसर्ग आहे, कोरोनापेक्षा भयानक आहे. नुसता झाडाखाली उभा राहिला तर बदनाम झाला. तू कुणाबरोबर उभा राहतो चौकात, याच्यावर तुला मोजतील, याचा विचार केला पाहिजे. नुसता उभा राहिला तर बदनाम झाला. त्याचे परिणाम किती दूरगामी असतात. एक शिक्षण तज्ञ होते, इथं सांगली जिल्ह्यातले होते, माझे मित्र होते, डॉक्टर वाय.के. शिंदे. इथं प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत. त्यांनी व्यक्तिमत्व विकास संजीवनी जे पुस्तक लिहिलंय, 3 पुस्तकं त्यांची फार चांगली आहेत. मी बारकाईनं न्याहाळलीत, ती वाचलीत. त्यांनी व्यक्तिमत्व विकास संजीवनी लिहिलं, त्यांनी पालक संजीवनी लिहिलं आणि त्यांनी विद्यार्थी संजीवनी लिहिलं. ही पुस्तक बघा आपण. आता जे आमच्या अधिकराव खाडेंनी मला प्रेझेंट दिलं, ते उगीच आपलं काहीतरी व्हॉट्सअपवर पाठवण्यापेक्षा दररोज एक सुविचार पाठवला तर निदान दिवसभर तो डोक्यात राहील माणसांच्या. काहीतरी हॅल हॅलो नुसतं आणि असं करण्यापेक्षा, थंब दाखवण्यापेक्षा एखादं वाक्य चांगलं दिलं तर तो वाचेल ना दिवसभर. तर ते एका वाचकाने वाचलं आणि मला केरळमधनं एका मराठी भाषिकाचा फोन आला.
व्हायरल झालं एकाने पाठवता केरळच्या एका माणसाने मला फोन केला की आजचं सुभाषित आम्ही वाचलं, खडखडून जागा झालो. त्यात मी असं म्हटलं होतं, पुस्तक वाचलं पाहिजे. जी माणसं पुस्तक वाचतात त्यांचं मस्तक सशक्त असतं. पुस्तक वाचल्याने काय होतं, मस्तक सशक्त होतं. आणि सशक्त मस्तक हे कुणाचं हस्तक नसतं आणि ते कुठेही नतमस्तक होत नाही. हा पुस्तक वाचण्याचा परिणाम आहे. हा कधीतरी तुमच्या लक्षात आला पाहिजे. मी हे का सांगायला लागलो, माझ्याकडे लक्ष द्या. मी क्षणभर सुद्धा किंवा कणभर सुद्धा इकडे तिकडे गेलेलो नाहीये. डॉक्टर YK शिंदेनी जी पुस्तकं लिहिली ती फार सुंदर लिहिली. आणि खानापूर जवळ त्यांनी एज्युकेशनल रिसर्च अँड रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाची संस्था काढली. तर काही काळ मी काम केलं त्याच्यावर. तर त्या संबंधानं आम्ही केरळमध्ये गेलो होतो. आठवण्याचं कारण, आम्ही केरळमध्ये गेलो आणि काही संस्थेच्या कामानिमित्तानं आम्हाला राहायचं होतं महिनाभर. आणि मला ते फायदेमंद झालं. मला असा अनुभव आला केरळमध्ये गेल्यानंतर, केरळ हे 100% साक्षर राज्य आहे भारतातलं. महाराज, मी केरळमध्ये 1 महिना राहिलो, त्याचं बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, बाळासाहेब सगळ्यात मोठी, तुम्ही अध्यक्ष म्हणून सांगतो, केरळचं सगळ्यात वैशिष्ट्य आहे की केरळमध्ये अनेक देवस्थानात मी गेलो आणि सगळ्यात मला जे भावलं, केरळच्या मंदिरात कुठेही बाहेर भिकारी दिसला नाही. आणि 100% साक्षरता असल्यामुळे. हा दुर्दैवाने हिंदू मंदिराच्या बाहेर बसलेले लोक दिसतात. मी त्यांच्या आर्थिक दुर्बलतेकडे मी जाऊ इच्छित नाही. तो प्रारब्धाचा योग असेल, भाग वेगळा. पण केरळमध्ये मला दिसलं नाही कुणी असं मागणार, जे की शतपटीनं तामिळनाडूमध्ये दिसलं, आंध्रात दिसलं. केरळमध्ये नाही दिसलं, बिलकुल नाही. केरळ हे 100% साक्षर राज्य आहे. पण माझी अडचण होती दुसरी. सेवागिरी महाराजांच्या पुढे म्हणायला काय हरकत आहे. अडचण ही होती की ते बहुतांशी लोक तिकडचे मांसाहारी आहेत. माझी अडचण होती की आपलं कसं होणार तिथं. अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा काय सापडली. पण देवानीच माझी समस्या सोडवली. इथले खानापूरचे एक व्यापारी होते, त्यांनी जाऊन सांगितलं की प्रमोद महाराज येत असतील तर आम्ही त्यांचं सर्व आदरातिथ्य करू, आमचा बंगलाही मोठा आहे. देवानीच सोडवलं. मला बरं वाटलं. थोडासा स्वभाव माझा कडक आहे. माझे मित्र प्रमोद महाराज पवार आले, त्यांना माहिती आहे काही स्वभावाला औषध नाहीये. त्याला कोणीतरी सांगितलं की ते महाराज येणार आहेत पण ते जरा कडक स्वभावाचे आहेत, सांभाळून असा. तर परिणाम असा सूळ महाराज झाला की 3 दिवस ते माझ्याशी बोललेच नाहीत. हे कडक स्वभावाचे आहेत. ते होते सोने. आता इथल्या जवळच्यांना माहिती आहे, खटाव जवळ आहे, खानापूरही जवळ आहे. खानापूर, आटपाडी हे तालुके आहेत आटणी दुकानदाराचे. आटणी दुकानदार फार आहेत इथले. इथल्या लोकांना माहित असेल कारण इकडचे पायी पाहुणे तिकडे असतीलच. आटणी दुकानदार प्रसिद्ध आहेत तिकडे. म्हणजे भारतात कुठे जरी गेलात, आटणी दुकानात गेला तर मी खानापूर विचारला त्यांना कळणार. मला काही सोनं घेऊन जायचं नाही आठवायला. पण त्यांची 10 दुकानं होती आणि सराफी दुकान होतं त्यांचं. एक दिवस काय झालं, हे मला कीर्तनात उपयुक्त झालं, व्याख्यानात उपयुक्त झालं, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी मला एक दिवस थोडीशी जान पहिचान झाल्यावर त्यांनी मला एक दिवस विचारलं, म्हणले महाराज तुम्ही हिरा बघितलाय का? म्हटलं वारकरी माणूस आहे, कुठून हिरा बघणार. कारण हिऱ्याच्या किमती केवढ्या आहेत. 1989 सालची गोष्ट आहे, 89ची. तेव्हा तुरीच्या आकाराचा हिरा 50,000ला मिळत होता. तुरीच्या डाळी एवढा हिरा 50,000. आम्ही कसे वारकरी घेणार. चला दाखवतो म्हणले. मला बरं वाटलं महाराज.
खरेदी करू नाही तर न करू, पण बघायला काय अडचण आहे. आम्ही निघालो. दुपारी 2 वाजले होते, जेवण झाली होती. त्याने हातामध्ये टॉर्च घेतला. मी म्हटलं टॉर्च कशाला घेतला, तुम्हाला काय करायचं म्हणले, चला. मग ती टॉर्च घेऊन आम्ही गेलो. ते तळघर उघडलं आणि त्या तळघरात आम्ही उतरलो. काळा मिट्टा अंधार होता. तेव्हा मला कळलं की ही टॉर्च कशासाठी घेतली. एक मोठी तिजोरी होती. ती तिजोरी त्याने उघडली. त्यातून एवढा लाकडी बॉक्स काढला. त्याच्यावर उत्तम नक्षीकाम केलेलं होतं. त्याला लहान पितळी कुलूप होतं, ते पण उघडलं. त्याच्यातून एवढा तांब्याचा डबा निघाला. तो उघडला. त्यात एक एवढा पितळेचा डबा निघाला. तो डबा उघडला. त्यात एवढी चांदीची डबी निघाली. अहो, बघताय काय माझ्याकडे? मला हिरा बघायची उत्कंठा होती आणि तो डब्याच उघडतोय. असं ते घडत होतं. जसं घडलं ॲज इट इज, जसंच्या तसं सांगतोय. शेवटी ती चांदीची डबी उघडली. त्याच्यात एक जांभळं फडकं होतं आणि त्याच्यात तो हिरा होता. साधारण हरभऱ्याच्या आकाराचा, एवढा. माझं मन मोहरून गेलं. तो हिरा मला असा हातात दाखवला. खरं सांगू तुम्हाला, मला कडे क्षणभर रक्तपती झाल्यासारखं वाटलं. त्या हातात हिरा बघितला. इतका सुंदर होता, चकाकत होता. पण मी त्यांना म्हटलं, शेठजी हा खरा आहे का हो? ते कपाळावर हात मारून घेतला. म्हटलं, महाराज हा मी कोचीनच्या मार्केटमधनं आणलाय 5 लक्ष रुपयाला. 89 साली 5 लक्ष फार होते. 5 लाख घालवलेत आणि अत्युच्च दर्जाचा हा हिरा आहे. माझं कुतूहल जागृत झालं. मी म्हटलं, हा हिरा खरा आहे का खोटा आहे, कशावरून ओळखायचं? चिकित्सक बुद्धीचा असल्यामुळे विचारलं, कशावरून ओळखायचं? तर ते म्हटले, ते तुमच्याच तुकाराम महाराजांनी सांगितलंय. म्हणजे ते पण आमच्याच, त्यांचे कुणीच नाही. तर ते सांगलीचे होते की ते काय एखादी मोनोपोली असते तशातला प्रकार. तुमच्याच तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणजे काय सांगितलंय? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोच मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. हिरा ओळखण्याची कसोटी काय? तर लोहाराच्या ऐरणीवर हिरा ठेवायचा आणि वरून घणाचा टोला मारायचा. खोटा असेल तर चुरा होतो, डुप्लिकेट असेल चुरा होतो. खरा जर हिरा असेल तो ऐरणीत तरी घुसतो, नाही तर घणात तरी घुसतो, पण तो फुटत नाही. काठिण्य हिऱ्याचं लक्षण आहे. हिरा कधीच फुटत नाही. हे काठिण्य हिऱ्याचं लक्षण आहे. पण माझं कुतूहल अजून जागृत झालं. मी त्यांना म्हटलं, अहो हा जर एवढा कठीण आहे, हा जर घणानी फुटत नाही, तर तो तळघर, त्याच्या तिजोरी, त्याच्यामध्ये लाकडी पेटी, त्याच्यामध्ये तांब्याचा डबा, पितळेचा डबा, चांदीची डबी त्याच्यात ठेवलाय, एखाद्या गोदरेजच्या कपाटात का नाही ठेवला? महाराज तसं पण चालत नाही. याला जर ढेकून लागला तर याचं पाणी होतं. घ्या ऐकून आता. 8 पायाचा खटमल काही साधा करामती आहे? जो घणाने फुटत नाही. तुकाराम महाराज लिहितात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. त्या हिऱ्याला ढेकणाचा स्पर्श. म्हणून तुम्ही झवेरी बाजारात जा, हिरे काचेच्या पेटीत असतात, तिथं ढेकून जाऊ नये. आता तुम्ही सगळे सुज्ञ आहात, विज्ञान निष्ठात. मला आबा प्रश्न पडला बरं का त्यावेळेला, खरंच ढेकून लागल्यावर हिरा फुटत असेल का? म्हणजे कुतूहल आहे ना. बाळासाहेब मला सांगा, ढेकून लागल्यानंतर हिरा फुटतो हे ऐकल्यावर माझं कुतूहल जागृत झालं. खरंच फुटत असेल का? आणि तेव्हापासून माझ्या एक मनात आहे हा प्रयोग करायचा. ढेकून पुष्कळ आहेत, कोणी हिरा देतोय का बघतोय. एखाद्याने हिरा दिला तर मी ढेकून असं लावून बघणार आहे खरोखर फुटतो का. पण असं होणार नाही. कोण लाखो रुपयाचं नुकसान करेल? बाजूला जा. हा दृष्टांत आहे. मला काही तो दृष्टांत रंगवत बसायचं काही स्वारस्य नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे, एवढा मोठा लाख मोलाचा हिरा नुसता ढेकणाचा स्पर्श झाला तर मातीमोल झाला. हा कशाचा परिणाम आहे? केवळ संगतीचा आहे. तुम्हा सर्व सुज्ञ श्रोत्यांना सांगतो, दृष्टांत बाजूला सोडून द्या. मी त्याच्या पुढचं सांगतो. हा हिरा फुटला तर फुटू देत, काही विशेष नाही, काही विशेष नाही. शिर सलामत पगडी 50.
एक हिरा फुटला तर दुसरा घेऊया. मुंबईच्या झवेरी बाजारात दररोज कोट्यावधीचे हिरे घेतले जातात आणि विकले जातात. कुठे पैशाला मोल आहे? एक फुटला तर दुसरा घेईल, मान्य. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तो हिरा फुटला तर दुसरा घ्याल. कधी अंतर्मुख होऊन विचार केला की देवाने हा जो हिरा दिलाय ज्याचं मूल्य नाही, किडनी फेल्युअर झाल्यावर कळतं त्याची किंमत काय, लिव्हर डॅमेज झाल्यावर कळतं त्याची किंमत काय, अंधत्व आल्यावर कळतं त्याची किंमत काय. महाराज फक्त हा देवाने फुकट दिलाय म्हणून कळत नाही. ऐकताय ना? मग असला हिरा ज्यावेळेस संध्याकाळी 7 नंतर ढेकणांच्या संगतीत पाऊले चालती, पंढरीची नाही म्हटलं अजून मी, असा ढेकणांच्या संगतीत गेला जर फुटला तर परत तसला हिरा मिळणार नाही. जरा बोलू, ऐकता? त्या व्यापाऱ्यानं तो हिरा फुटू नये म्हणून त्याची किती तजवीज केली होती, किती तजवीज केली होती. तसं मला असं वाटतं, हा हिरा फुटू नये असं वाटत असेल तर त्याच्यावर तुळशीची माळच ठेवली पाहिजे, तरच हा हिरा चांगला राहील. कुठल्या ढेकणाकडनं तो फुटला जाणार नाही. ती सांभाळण्याची जबाबदारी आहे. बिघडला तर संगतीनंच बिघडणार. सूळ महाराज मी अनेक गेल्या 40 वर्षात थोर महात्म्यांचं ऐकलंय. एक नागपूरचे गुरुवर्य रामचंद्र महाराज नागपूरकर होते. फार सुंदर कीर्तन करायचे. तर त्यांनी कीर्तनात एक किस्सा सांगितला होता. इकडे लक्ष द्या. त्यांनी किस्सा काय सांगितला होता? ते म्हणायचे विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे. तुम्ही विंचू पाहिलाय कधी? पाहिलाय. पाहिलाय का भेटला होता? भेटणाऱ्याला जास्त आठवत असेल, पण 2 दिवस झोपलाच नसेल. तो विंचू जो असतो का नाही, तो विंचू त्याच्या नांगीतच विष असतं. बघितला बारकाईन मागे अशी एक काटा असतो. ती विंचवाची नांगी जर तोडली कुऱ्हाडीनं, एक गुरामागं जाणारी पोरं असतात, ती हुशार असतात. विंचू सापडला की ते कुऱ्हाडीने नांगी तोडतात आणि एखाद्याच्या अंगावर टाकून त्याची मजा करतात. विंचवाची नांगी तोडली, तो निरुपद्रवी झाला. मग हातात घेतला काय आणि डोक्यावर घेतला काय? तो काही करत नाही. रामचंद्र बुवा सांगायचे विंचवाच्या नांगीत विष आहे म्हणून तोडता येते, दुर्जनाच्या सर्वांगात विष आहे, त्याला कुठं तोडायचा? असा प्रश्न विचारायचे. त्याला कुठं तोडायचा? आणि त्याचं सोल्युशन पण सांगायचे. त्याला तसा कुऱ्हाडीने तोडता येत नाही, पण त्याच्यापासून आपण किती अंतरात राहायचं हे ठरलं की तोडल्यात जमा आहे. तो विचार केला पाहिजे. आम्हाला लक्षात ठेवा, अशा दुर्जन माणसापासून लांब राहणे, तर जीवन प्रणाली तुमची चांगली होईल. हा बाधक विचार सांगितला. अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे, अनेक उदाहरण. सुदैवाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आज चिखली सारख्या गावामध्ये संत पीठ उभारण्याची संकल्पना उभी केली आणि आज खूप मोठ्या जोरात काम चालू आहे. आम्ही पिढी तयार करूया, पहिल्यापासून संस्कारक्षम पिढी तयार करूया ज्याच्यावर अत्यंत चांगले संस्कार असतील. काम चालू आहे, खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही त्यांचा सिलेबस बघितल्यानंतर लक्षात येईल की आम्हाला ते मुलांना दिलं पाहिजे. माझा तो आज विषय नाहीये, त्या संबंधी मला बोलायचं पण नाहीये. बाधक विचार बघितला, साधक विचाराचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे. तुकाराम महाराजांचं एक अत्यंत चांगलं स्टेटमेंट आहे, चांगलं चरण आहे. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत सेवी, असं तुकोबराय बोलतात. तुम्हाला तुमचं जीवन घडवायचं असेल तर तुम्हाला निश्चित स्वरूपानं संतांच्या चरणाचा, सज्जनांच्या चरणाचा आश्रय करावा लागेल, तरच तुमचं जीवन उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही. फार सुंदर दृष्टांत सांगतो. सर्व स्तरातले लोक बसलेत. हा दृष्टांत घरी घेऊन जा. आम्ही गेलो होतो सेवागिरी महाराजांच्या मठात, काहीतरी ऐकलं, काहीतरी घेऊन आलो. पुढे ती विचाराच्या धारा पुढच्या पिढीकडे प्रस्तुत करण्यासाठी हे जाताना घेऊन गेलं पाहिजे. ती गोष्ट सांगतो, फार चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. पूर्वी, आता हे गाव मोठं आहे पुसेगाव, निश्चित स्वरूपानं तिथं
रचना तशीच असेल. जुन्या लोकांना विचारा, जी जुनी बसली त्यांना. पूर्वी अशा जातवार आळ्या होत्या, जातीनिहाय आळ्या होत्या. की ब्राह्मण समाजाची घरं असतील तर ब्राह्मण आळी, सुतार समाजाची घरं असतील सुतार आळी, होय की नाही. तशी एक कुंभार आळी होती, सगळी कुंभाराची घरं. आता या दिवसात काय दिसणार, गणपतीच्या मूर्त्यात दिसतील कुंभार आळीला. एरवी गाडगी, मडकी, रांजण, डेरा, सुगड, बोळक ही नावं सांगितली तशी त्यांचे आकार वेगळे आणि उपयोगही वेगळे. आता मडकं राहिलं नाही. पूर्वी मडक्याचे वापर खूप होते, म्हणजे जुन्या पिढीतले लोक आहेत त्यांना माहित असेल. मी बघितलंय. सांगू म्हणता, जुन्या ज्या बायका होत्या, माझी आजी मडक्यातच दूध तापवायचे. बघा, 2-3 आजीबाईच्या माना हल्ल्या अशा. पण मडक्यातच दूध, भात सुद्धा मडक्यात करत होते. तर मला माहितीये, भातही मडक्यात करायचे. आणि दुधाचा तर काही सवालच नाही. दूध मडक्यात तापवायचे. आहा हा हा, काय ते दूध लागायचं तुम्हाला सांगू. रुपयाच्या जाडीची साय असायची, ती अशी बाजूला करायची, आणि ते एवढं एवढं मडकं असायचं, तोंडाला लावायचं, घटा घटा दूध प्यायचं. काय खरपूस लागायचं तुम्हाला सांगू. आता बोलतानाही मला पाणी सुटलंय तोंडाला, इतकं खरपूस लागायचं दूध. आता मडक्याच्या दुधाची चव काय असते हे नवीन मडक्यानं नाही कळणार. त्याला ती मडकी पण जुनीच पाहिजे. तर तुम्हाला सांगतो, फार गोड लागायचं. विविध उपयोग असायचे. मला अजूनही तुम्ही काशीला गेलात तर काशीला चहा मडक्यातच देतात. ते कुल्लड म्हणतात, यूज अँड थ्रो. ते मडकं फेकून द्यायचं. मडक्याचे वापर खूप होते पूर्वी. मला हे सांगायचंय, आता फक्त एकाच ठिकाणी मडकं शिल्लक आहे. आणि पर्याय नाही म्हणून ठेवलंय, नाही तर ते सुद्धा नामशेष होईल कदाचित भविष्यात. मला काही विस्तार करायचा नाही. त्या आळीनं एक साधू चालला होता कुंभाराच्या आळीतून. तर काय झालं, त्या कुंभाराने एक मडकं असं देवळीत ठेवलं होतं वरती, वरच्या बाजूला. ते साधू गेला. त्या साधूनं त्याच्याकडे बघितलं, म्हणजे ते मडकं का ठेवलंय तुम्ही बाजूला. त्या कुंभार दादाने सांगितलं, ते फुटलंय, त्याला भोग पडलंय. कोणत्या तरी गिरायकाची फसवणूक करू नये. एखादा माणूस आला तर गडबडीत तेच मडकं त्याला जाईल, फसवणूक होऊ नये. कुंभार चांगला होता, 2022 मधला नव्हता, नाही तर त्यांनी माणसात ते खपवून टाकलं असतं. सज्जन होता, त्यांनी बाजूला ठेवलं होतं. बघू म्हटलंय, त्याला भोग पडलं होतं खाली, असं छिद्र, काही कामाचं नव्हतं. म्हणजे पाणी ठेवायच्या लायकीचं नाही, दूध ठेवायच्या लायकीचं नाही, तूप ठेवायच्या लायकीचं नाही, याच्या पण लायकीचं नाही. तिथं जाऊन फोडायचं असतं, पण नेताना चांगलं न्यायचं असतं. मैतीच्या पण लायकीचं नाही, कसल्याच कामाचं नाही ते बाद मडकं. त्या साधूनं त्या मडक्याकडे बघितलं. फार सुंदर दृष्टांत आहे, तुम्ही ऐका तर खरं. तो साधू काय म्हटला त्या कुंभार दादाला, ते मडकं मला दे, ते इकडं. साधू म्हणले, महाराज. तो कुंभार म्हटला, तुम्हाला पाहिजे ना मडकं, मी चांगलं देतो, फुटकं काय नेताय, चांगलं मडकं नेतो. चांगलं नको, तेच दे. तो साधू पण हट्टीच. तो कुंभार दादा म्हटला, अहो महाराज, एक तर ज्ञानेश्वर महाराजांना मांडे भाजायला आम्ही खापर दिलं नाही, त्याचं खापर अजून आमच्या जातीवर लोक फोडतायत, अजून आम्हाला बदनाम करतायत. आता हे जर मडकं फुटकं तुम्हाला दिलं, लोक काय गावात म्हणतील, चांगलं घेऊन जा. शेवटी साधू ऐकायला तयार नाही. त्याने सांगितलं, मला तेच दे. नाईलाज म्हणून त्याने ते मडकं दिलं त्या साधूला. साधूने ते मडकं उचललं आणि थेट स्मशानात गेला. आणि स्मशानात एक महादेवाचं मंदिर होतं. मी असे तो हिमाचल फिरलो, जे रामेश्वर पासून, कन्याकुमारी पासून ते थेट हिमालयापर्यंत, आणि इकडे पुरीपासून द्वारकेपर्यंत सगळीकडे फिरलो. अख्खा भारत फिरलो, परदेशात जाऊन आलो.
पण भारतात कुठं जरी गेलो तरी मी एक ऑब्झर्वेशन माझं आहे, सगळे देव गावात असतात, शंकराचं मंदिर मात्र स्मशानातच असतं. इथं कसं माहिती नाही, पण ज्ञानोबाने पण म्हटलंय, येणेच क्षेत्राभिमाने राज्य तजिले ईशाने, गुंती जाणून स्मशाने वासू केला. शंकर स्मशानात आहे. एक भाविक मला विचारायला आला होता, गुरु सर, एक भाविक मला प्रश्न विचारायला होता. म्हणले महाराज एक प्रश्न विचारू, सगळे देव गावात आहे, शंकर का स्मशानात? काय विचारतील त्याचा नेम नाही. ते म्हणले गणपती, मारुती, दत्त, देवी गावात आहे, शंकर का स्मशानात? मी म्हटलं तो शहाणा देव आहे, त्याला कळलंय स्मशानातली भूत बरी, गावातली नको. तो शहाणा देव आहे, तो गावातल्या भूतांच्या नादी लागला नाही. कारण स्मशानातली भूतर उतारा टाकून तरी उतरतात, गावातली उतरत नाही, त्याला काय करतात? स्मशानात मंदिर महादेवाचं. हा साधू तिथं गेला, इकडे लक्ष द्या, बाहेरच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, ते चालूच राहील. हा साधू गेला आणि ते जे मडकं होतं त्याला जे छिद्र पडलं होतं खाली अनायसे, त्याला वर दोरी बांधली आणि पुरातन जे शिवालय होतं त्या शिवालयावर ते मडकं बांधलं, त्यात पाणी टाकलं. छिद्र असल्यामुळे थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडू लागलं. आता काय झालं? येणारे जाणारे भाविक त्या शिवलिंगाच्या दर्शनाचा पाया पडायचे आणि त्या मडक्याच्या पण पाया पडायला लागले. दृष्टांत संपला माझा. एक बाद मडकं, निरुपयोगी मडकं, नुसता साधूचा हात लागला, त्या मडक्याचं कल्याण झालं. मी त्या मडक्याची गोष्ट सांगत नाही, अशी बरीच बाद मडकी असतील इथं. माझं म्हणणं असं आहे, सामान्य म्हणणं आहे, निर्जीव मडक्याचं जर कल्याण होतं, निर्जीव मडक्याचं कल्याण झालं तर सजीव मडक्याचं होणारच आहे. पण एका सुंदरदास नावाचे एक कवी झाले, त्यांनी फार सुंदर लिहिलंय, हिंदी कवन आहे. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित पायी, असं म्हणतोय तो. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित पायी. राज्य मिळेल, काय अडचण नाही, राज्य मिळेल. राज मिले गजबाज मिले म्हणजे हत्तीवर बसून तुमची मिरवणूक काढायची झाली तरी काढता येईल. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवांछित पायी, तुमच्या मनात असेल ते मिळेल. तात मिले पुनिमात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदायी, तुम्हाला वडील मिळतील, पुनिमात म्हणजे दुसरी आई मिळेल, चांगली बायको मिळेल, भाऊ मिळेल, मुलं मिळतील. लोक मिले, पुढे तो म्हणतोय लोक मिले, सुरलोक मिले, विधी लोक मिले, वैकुंठही जाई, मग वैकुंठात पण जार. पण शेवट फटकारा असा मारलाय, सुंदर और मिले सब ही सुख संत समागम दुर्लभ भाई. हे सुंदर महाराजांच्या साक्षीनं मी सांगतोय, सुंदर और मिले सब ही सुख. सुंदर गुरुजी महाराजांना मी एवढंच नमूद करू इच्छितो की या संस्थांनं केलेलं काम, या व्याख्यानमालेतून जाणारा संदेश, खूप आमच्यासाठी संतांचं योगदान मोठं आहे. मी शेवटच्या टप्प्याकडे जाऊ इच्छितोय, माझ्याकडे लक्ष द्या. आमचं काम कोणतं आहे आता? मी पुढे जातो, इकडे लक्ष द्या. थोडीशी सुद्धा चुळबुळ करता कामा नये. कानानं श्रोत्यानं ऐकलं तर नवल नाही, असं माझं स्वच्छ मत आहे. कानानं ऐकलं तर तो त्याचा धर्म आहे, ते डोळ्यानं ऐकता आलं पाहिजे. म्हणजे ऐकताना पापणी सुद्धा नाही पडली पाहिजे, तर ते श्रवण आहे. श्रवणं कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही जर नवविधा भक्तीची भूमिका असेल आणि आत्मनिवेदन हा जर त्याचा कळस आहे, तर श्रवण हा पाया आहे, तो भक्कम असला पाहिजे. कर्णरंध्रातून गेलेला विचार हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे, असा श्रोता असला पाहिजे. ते श्रोत्याचे प्रकार मी सांगू इच्छित नाही, पुन्हा केव्हा तरी आल्यावर सांगेल. मुद्दा असा चाललाय की येन केन प्रकारेने आम्हाला संतांच्या समागमात गेलं पाहिजे, कोणत्याही पद्धतीने, तर आमच्या जीवनाला एक गती मिळेल. खूप उदाहरणं आहेत, खूप. एका नरेंद्रचा विवेकानंद करण्याचं श्रेय सगळं स्वामी रामकृष्ण परमहंसांचं आहे. एक नरेंद्र त्यांच्या सानिध्यात जातो काय, आणि महाकालीचे भक्त असणारे स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांना उपदेश करतात काय.
आणि 2 शब्दावर हा संन्यासी योद्धा सगळं जग जिंकून येतो काय? हे कशाचे परिणाम आहेत? बारकाईनं विचार करा तुम्ही. जर नरेंद्र रामकृष्ण परमहंसांपर्यंत गेलेच नसते तर ते विवेकानंद होतच नव्हते. हे लक्षात घ्या की दिव्य थोर परंपरा आमच्या मागे आहे. तुम्हाला मी एका अशा दालनामध्ये घेऊन जातो अंतिम टप्प्यामध्ये. नाही संत आम्हाला मिळाले आज, क्षमा करा मला, आपण श्रेष्ठ आहात, महेशाच्या मूर्ती आहात, मी क्षमा मागून बोलतो की दुर्दैवाने आज दररोज नवीन नवीन पंथ उदयाला येत आहेत आणि त्या त्या पंथाचे स्वयंघोषित संत उदयाला येत आहेत. असा आध्यात्मिक जीवनाचा सुद्धा प्रदूषित कालखंड आहे, मी नाकारत नाही. तुम्ही संतांची वचनं वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, प्रिया साधूची भेटी न होईल का? तो आजचा विषय नाहीये. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. काय होऊ शकतं? श्रीमद भगवद्गीतेच्या बाबतीत असं वर्णन केलंय. इकडे लक्ष द्या. आपलं कर्तव्य काय? आम्ही सेवागिरी महाराजांच्या मठात गेलो, व्याख्यानमाला होती हनुमानगिरी महाराजांच्या स्मरणार्थ, आम्ही ऐकलं, खूप चांगलं व्याख्यान झालं, आम्ही ऐकून परत आलो. एवढ्यावर कर्तव्य तुमचं संपलेलं नाहीये. वा मला निमंत्रित करण्यात आलं, मी इथं आलो, 1.5 तासाचं लंबचौडं व्याख्यान दिलं आणि मी माझ्या प्रसन्नतेनं घरी गेलो, तर त्याचा हेतू फलद्रूप होणार नाही. लोकशिक्षकाच्या भूमिकेतून माझी भूमिका अशी आहे, हा विचार तुम्ही जगला पाहिजे आणि पुढच्या पिढीला दिला पाहिजे. आम्ही काय करू शकतो, आमची कर्तव्य काय त्या संबंधानं. आज आम्ही प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज नाही दाखवू शकत, आम्ही प्रत्यक्ष तुकाराम महाराज इथे नाही दाखवू शकत. या क्षणाला मला आठवलं बोलता बोलता, ज्या दालनात न्यायचं ते बाजूला ठेवतो, एक उपदृष्टांत सांगतो इथं. काय होऊ शकतं महाराज? प्रभात फिल्मनी संत तुकाराम पिक्चर प्रस्तुत केला. माझ्या माहितीप्रमाणे इथल्या जवळपास 80% लोकांनी संत तुकाराम महाराज पिक्चर बघितला, मी सुद्धा बघितला. प्रभाची उत्तम कलाकृती. मला काय आता सिनेमाचं इथे गणित मांडायचं कारण नाही, पण विष्णुपंत पागनीसांनी जे काम केलं त्याच्यात, ऍक्टर होते, इकडे लक्ष द्या, ऍक्टर होते. मी आता तुलना करत बसत नाही, कदाचित वादग्रस्त बोलण्याची पाळी येऊ नये, सध्या ते जपूनच बोललं पाहिजे. विष्णुपंत पागनीसांनी काम केलं संत तुकाराम महाराजांचं. तर व्ही शांताराम त्यांना त्यांचा मोबदला द्यायला गेले. पिक्चर खूप चाललं, खूप चाललं, दुप्पट फायदा झाला आणि ठरलेली रक्कम त्यांना दिल्यानंतर विष्णुपंत पागनीसांनी दिली नाही, घेतली नाही. नको म्हटले. ते व्ही शांतारामांना असं वाटलं की दुप्पट फायदा झाला आणि पैसे कमी देतो म्हणून घेत नाहीत पागनीस, दुप्पट देतो म्हणले तुम्हाला, पैसा खूप आला सिनेमातून. ते म्हणले मला पैसा नको. ऐकताय ना, नुसते तुकाराम महाराजांचे कपडे घातले तर वृत्ती वैराग्यशील झाली. हा एवढा कपड्याचा जर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला माझ्या प्रिय श्रोत्यांना सांगतो, मरेपंत विष्णुपंत पागनीसांनी बाराबंदी काढली नाही, नेसलेलं धोतर पुन्हा वेशभूषा बदलली नाही, डोक्यावरची पगडी काढली नाही. परिणाम ऐकायचा आहे, सांगू म्हणता. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं अस्सल चित्र कुठेच नाही. आज घराघरात फोटो आहेत तुकाराम महाराज विष्णुपंत पागनीसांचे. ही केवढी मोठी आजारकमती झाली त्यांची. विष्णुपंत पागनीसांचे फोटो आम्ही तुकाराम महाराज पूजा करतोय.
त्या पोशाखाचा जर इतका परिणाम होतो तर संत बोधाचा किती होणार. गीतेच्या बाबतीत बोलता बोलता जरा पुढे आलो. भगवान श्रीकृष्णचंद्रांनी गीता सांगितली, त्या बाबतीत असं म्हटलंय, गीता ही भगवान श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती आहे. तसं ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मय मूर्ती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची वाङ्मय मूर्ती त्यांनी केलेला अभंग गाथा आहे. एकनाथी भागवत ही एकनाथ महाराजांची वाङ्मय मूर्ती आहे. भावार्थ रामायण ही एकनाथ महाराजांची वाङ्मय मूर्ती आहे. आम्ही हे ग्रंथ मुलांच्या पुढे ठेवले पाहिजेत. त्यातून सत्संगतीचा विचार त्यांच्यापर्यंत जाईल. बाहेर वातावरण अत्यंत प्रदूषित आहे. मी एखाद्या लाईफस्टाईलवर टीका करावी या विचारात नाहीये, पण आम्ही आमची संस्कारांची मूल्य मुलांच्या मध्ये रुजवणं गरजेचं आहे. आणि हे काम फक्त संत चरित्र करू शकतात हे लक्षात ठेवा. संतांची चरित्र आम्ही आमच्या मुलांच्या हातात दिली पाहिजे. झालंच ते कामही तुमच्या पुढे सोपून जातो जाता जाता. मला माहिती आहे निश्चित हे काम करतील श्रोते. एक पुस्तक प्रकाशित झालंय, मी ते हातावेगळं केलंय, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे यांनी घडवलं सहस्त्रक असं एक पुस्तक आहे. रोहन प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केलंय आणि त्याला शासनाचा खूप मोठा आश्रय लाभलाय. ते कमी मूल्यामध्ये शासन देत आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1,500 रुपयाची किंमत, आता ती 700-800 रुपयाला पुस्तक मिळते. मुलांना द्या ते. माझा प्रश्न असा आहे की असं काय त्या पुस्तकात आहे, काय पुस्तकात आहे. आपल्या ग्रंथालयात ते असलं पाहिजे. असं काय त्या पुस्तकात आहे. मी ते पाहिलं. 1000 ते 2000, नीट ऐका, 1000 ते 2000, त्या 1000 वर्षामध्ये जगामध्ये, मी महाराष्ट्र भारत म्हणत नाही, जगामध्ये जे काही मोठे लोक झाले सर्व क्षेत्रातले, ज्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर सगळ्या जगाला उपदेश केला म्हणा किंवा आपल्या प्रतिभेची छाप टाकली म्हणा, अशा 1000 व्यक्तिमत्वांचा परिचय त्याच्यात आहे. असं त्या पुस्तकाचं विशेष आहे. मला आनंद का झाला ते पुस्तक, त्यावेळेला सातारा जिल्ह्याचे कलेक्टर होते माननीय SB पाटील साहेब, शुभराव पाटील साहेब होते. त्यांचा माझा अत्यंत निकट संबंध. त्यांच्या ग्रंथालयात ते पुस्तक मी बघितलं. SB पाटील जे सातारचे त्यावेळेला कलेक्टर होते, त्यांचा माझा, माने आबांना माहिती आहे त्यांची माझी मैत्री. त्यांच्या बंगल्यात असताना ते पुस्तक वेडा माणूस, मी ते पुस्तक बघितलं आणि रात्रीच चाळून काढलं ते पुस्तक. सकाळी पहाटेपर्यंत झोपलोच नाही मी. मला आनंद कशात झाला महाराज, मी काय म्हणतो ते नीट आहे का. 1000, अहो हे सोपं नाहीये. 1000 वर्षात जगभरात जी मोठी माणसं झाली त्याचं सगळं त्याच्यामध्ये चरित्र आहे. मला अनेकांचं त्याच्यात नाव आहे सर्व क्षेत्रातलं. म्हणजे त्याच्यामध्ये न्यूटन आहे, मार्टिन लुथर किंग आहे, गॅलिलिओ आहे, आईन्स्टाईन आहे, दुर्दैवाने औरंगजेब पण आहे, टिपू सुलतान आहे. सगळे लोक आहेत ज्यांनी आपला प्रभाव जगावर टाकला, अशी माणसं त्याच्यात आहे. मला आनंद कशात झाला आबा, त्या 1000 व्यक्तिमत्वामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे. ते वाचून मला खूप आनंद झाला की ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे, गुरु नानकांचं आहे, की ज्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर संपूर्ण जगाला आकर्षित केलं. आणि मला आणखीन एक गौरव वाटला पुण्याचा, म्हणून गौरव या गोष्टीचा वाटला की त्याच्यामध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचं नाव आहे, की ज्यांनी आपल्या सुरेली आवाजानं संपूर्ण जगाला मोहिनी घातली. मी का म्हणतो, त्यातली संत चरित्र, विद्वानांची चरित्र त्या मुलांपर्यंत जाऊ द्या. आज वाचनाने ओस पडलीत. आम्हाला संत चरित्र, ल रा पांगारकरांनी खूप मोठं चांगलं काम केलं की त्यांनी चरित्र लिहून काढली. ती चरित्र मुलांच्या हातात द्या. आज त्याची गरज आहे. आम्ही आमच्या संतपीठामध्ये पुण्याच्या आज हे काम सुरू केलंय. संत चरित्र ती काम करतील.
आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र उद्बोधक असेल, संत मुक्ताबाईचे चरित्र ऐकून एखादी याच समाजातून एखादी मुक्ताबाई उभी राहू शकते. ही जीवनमूल्य आम्हाला शिकवणारी संत चरित्रच आहेत, त्याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. तर माझ्या प्रिय श्रोत्यानो, समारोप करताना एकच मुद्दा मांडतो, वेळ संपतही गेला. आज 22 वर्ष पूर्ण झाली. मला बाळासाहेबांनी सांगितलं आणि त्यांचा अनुभव सुद्धा सांगितला. सेवागिरी महाराजांची सेवा केल्यावर, सेवागिरी या शब्दाचा अर्थ मी आरंभीच सांगणार होतो पण तो राखून ठेवला. सेवागिरी या शब्दाचाच मुळात अर्थ आहे, गिरी या शब्दाचा अर्थ डोंगर असा आहे, गिरी या शब्दाचा अर्थ पर्वत असा आहे. जो पर्वता एवढी सेवा इथं करील तिथं महाराजांचे आशीर्वाद त्याला मिळतील, असा त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. पर्वता एवढी सेवा जर केली, त्यांनी स्वतःचा स्वानुभव सांगितला. परमश्रद्धेय सुंदरगिरीजी महाराज यांनी प्रस्ताव ठेवला की आपला सगळ्या जगामध्ये मी भारत म्हणत नाही, जगभरात आपले भारतीय, त्यांना पुसेगावचा रथोत्सव हा विख्यात आहे. पुसेगावचा रथोत्सव म्हणजे विख्यात आहे. तो रथ खिळखिळा झालाय म्हणाले. बाळासाहेब म्हणले आपण नवीन करू, खर्च मोठा होता. ते म्हणले मीच देऊन टाकतो. 13 लाख रुपयाचा रथ आज या रथोत्सवाला नवीन यात्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यांना मी बोललो नाही तिथं, पण त्यांची जी भूमिका मला त्यांच्या बोलण्यातून कळली. 13च लाख का गेले हो? 14 का नाही, 12 का नाही? त्यांचा भाव एवढाच आहे, ये 13 है मेरा नहीं, ये 13 है. या 13 लाखाचा अर्थ तेवढाच आहे, ये आपका है, ये मेरा नहीं. काय परिणाम होऊ शकतो? ते म्हणले मी 13 लाख रुपये खर्च केले, या हाताने दिले आणि त्या हाताने सेवागिरी महाराजांनी परत केले. दातृ संपन्न असा अध्यक्ष लाभलाय ट्रस्टला. मी त्यांची स्तुती करत नाही, बिलकुल करत नाही, पण त्यांनी होऊन रथाचं काम केलं, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मला इथं आल्यानंतर, मी येता जाता नेहमी येतो, गुरुपौर्णिमे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आलो होतो महाराजांच्या दर्शनाला. कौतुक एकाच गोष्टीचं आहे, मी राखून ठेवलं तर तेवढंच सांगतो. मी चरित्र वाचलंय, अनेक संतांची वाचली, तसं चरित्र सेवागिरी महाराजांचं पण वाचलं, पण मला जे भावलं ते सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये सूळ महाराजांना कळेल मी काय बोलतोय. भगवान कृष्णाच्या चरित्राच्या बाबतीत असं आहे, भगवान कृष्णाचं चरित्र इतकं विशाल आहे. साहित्याचा विषय ज्यांना कळतो त्यांना सांगतो, संकुचित व संक्षिप्त विचाराचा विस्तार करता येतो, विस्तारित विषयाचा संक्षेप करता येत नाही. हे साहित्यातली अडचण आहे. परत सांगतो, संक्षिप्ताचा विस्तार करता येतो, विस्ताराचा संक्षेप करता येत नाही, ही अडचण मोठी आहे. भगवान कृष्णाच्या चरित्रात असं वर्णन आहे की हिमालयाच्या आकाराचं काजळ, हिमालय एवढं काजळ सप्त सिंधू मध्ये घातलं, शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि स्वतः सरस्वती लिहायला बसली तरी कृष्णचरित्र पूर्ण होणार नाही, असं सुभाषितकारांनी लिहिलंय. इतकं ते गहन आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषा प्रभूला ते अशक्य नाही. त्यांनी एका ओवीतच केलं, फक्त एका ओवीत. महाराज माझी आत्मस्तुती नाही, पण लॉकडाऊन मध्ये काय करायचा हा मोठा प्रश्न होता लोकांना. जिल्हाबंदी होती, बाहेर जाता येत नव्हतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्याकडनं प्रकल्प करून घेतला. मी हँडमेड पेपर आणला, झाडाच्या लगद्यापासून तयार केलेला, आणि संपूर्ण 9 महिने व्रतस्थ राहून ओम नमोच्या अध्यापासून येणेवरे ज्ञानदेव सुखया झाला ही हस्तलिखित ज्ञानेश्वरी केली. घरी बसून ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद मिळावा म्हणून आनंद वाटला. त्याच्यात निश्चित आनंद वाटला. ज्ञानेश्वर खूप रत्न सापडली ज्ञानेश्वरीत लिहिताना.
खूप यशस्वी प्रयोग झाला. ज्ञानेश्वर महाराज एका ओवीत भगवंताचं चरित्र सांगितलं. ती ओवी समोर ठेवतो. देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवासी. एका ओळीत कृष्ण चरित्र संपवलं. विस्तारित विषयाचा संक्षेप कसा करावा त्याचं ते सर्वात मोठं द्योतक आहे. म्हणजे देवकीने जन्म दिला, यशोदेने संगोपन केलं आणि फायदा मात्र पांडवांना झाला. एका ओळीत देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवासी. श्रोते म्हणतील ही ओवी तर सांगायचं कारण काय? मी अत्यंत सुचारू पद्धतीने मांडतोय. सेवागिरी महाराज जन्माला आले जुनागडला, त्यांचं संगोपन केलं गुजरातने आणि फायदा झाला पुसेगावला, असं त्या ओवीचा अर्थ आहे माझं सांगण्याचा. ते जुनागडचे महाराज, जुनागडचे, फायदा पुसेगावकरांना झाला. ते इथं आले, राहिले, इथं समाधिस्थ झाले. म्हणजे त्यांची जन्मभूमी जुनागड, पण काही पुसेगावच्या या भूमीचं पुण्य असेल, इथं महाराज समाधिस्थ झाले आणि अखंड दयाघन या ठिकाणी लोकांना आशीर्वाद देत राहिले. मला आता समारोपाकडे वळलं पाहिजे. म्हणता म्हणता मी आलो तुमच्याकडे जबाबदारी टाकून जाणार आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये मला आल्यानंतर सुंदरगिरीजी महाराज यांनी सांगितलं की येणारं वर्ष आमचं अमृत महोत्सवाचं आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्व विश्वस्तांना माझं सांगणं आहे की शताब्दी जेव्हा होईल 25 वर्षाने, आणखीन 25 वर्षांनी शताब्दी होणार आहे. मधल्या कालखंडात कीर्तनाला मी आलो होतो ज्यावेळेस विश्वशांतीसाठी यज्ञ झाला. माझे या संस्थांचे फार जुने संबंध आहेत. वैकुंठवासी पारणाचार्य गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळूकर, जे की सातारचे एक महान सुपुत्र होते, ज्यांनी घराघरात ज्ञानेश्वरी नेली. त्यांनी बोटाला धरून मला सेवागिरी महाराजांच्या पर्यंत आणलं. त्या काळात त्यावेळेचे मठाधिपती स्वानंद सुख निवासी आत्मगिरी महाराज होते. त्यांनी तितकंच प्रेम आमच्यावर केलं. आत्मगिरी महाराज हे दिसायला धीर गंभीर होते, पण त्यांच्या अंतकरणामध्ये एक प्रेमाचा निर्झर वाहत असे. आणि माझी व्यक्तिगत पुण्याई एवढी आहे की आत्मगिरी महाराजांनंतर काकणभर जास्त प्रेम सुंदरगिरीजी महाराजांनी माझ्यावर केलं. हा त्यांच्या माझ्या प्रेमाचा अनुबंधाचा विषय खूप जवळचा आहे. मी आलो की भेटायला आलो. त्यांनी मला सांगितलं की 75वा मोठा कार्यक्रम करायचा आहे. मी विश्वस्तांना सांगणार आहे. सेवागिरी महाराज हे असं संतत्व आहे, इथं काही कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. पण येणारा हा सुवर्ण महोत्सव झाला, हा येणारा अमृत महोत्सव हा भव्य दिव्य प्रमाणात केला पाहिजे. नंतर 25 वर्षानंतर आमचा शताब्दी महोत्सव येईल, तो आम्ही करणारच आहोत. पण आता आलेली संधी, आम्ही त्या संधीचा लाभ घेत अनेक विधायक उपक्रमाने, मी असं म्हणत नाही नुसतं भजन कीर्तन व्याख्यान पारायण यज्ञ एवढा पुरता न राहता, मी त्यांना सांगितलं की येणाऱ्या अमृत महोत्सवाचा सुंदर असा ग्रंथ निर्माण करा. शब्द विरून जातात, अक्षर कायम राहतात. बाळासाहेबांना माझं निग्रहानं सांगणं आहे की त्याच आता वेळ थोडा राहिलाय, 4 महिन्याचा वेळ आहे. माझे विद्यार्थी आहेत अक्षय महाराज भोसले, त्यांच्यावर ते काम सोपवा म्हणून सांगितलं की सर्वांग सुंदर असा ग्रंथ आम्ही निर्माण करूया. एक सुंदर ज्ञानाचं माऊंद लोकांना घालूया. आणि 75वा महोत्सव असा झाला पाहिजे, न भूतो न भविष्यती. पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे की आम्ही सेवागिरी महाराजांचा 75वा अमृत महोत्सव पाहिला आणि आपण सर्वांनी करावा. ती सेवा प्रत्येकाने आपल्या वाट्याला येईल त्या पद्धतीने करावं. आणि संतांनी दिलेलं योगदान आम्हाला काही करून त्यांचं ऋण फेडता येणार नाही. या प्रसंगी आपण अंशतः ते ऋण फेडावं असं आपल्या सर्वांना विदित करतो. मला या ट्रस्टनी बोलावलं, मला प्रवृत्त केलं संत चरित्राच्या संबंधानं काही चिंतन मांडण्यासाठी. मी या न्यासाचा अत्यंत ऋणी आहे. तेच ऋण व्यक्त करण्याचं सुंदरगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये की त्यांची मायेची पाखर तशाच पद्धतीने वारकरी पंथाच्या सर्व कीर्तनकार प्रवचनकारांवर असावी. कारण हे संस्थान खूप, माझ्या माहितीप्रमाणे मला इथं आलेला 40 वर्ष झाली. 40 वर्षात मी पाहत आलो, पण पहिल्यापासून रथोत्सव आहे तसाच आहे. श्रद्धा वृद्धिंगत होते आहे. या पद्धतीने अमृत महोत्सव चांगला व्हावा अशी तुम्हा श्रोत्यांच्या सर्व साक्षीनं या ठिकाणी मी न्यासाला विनंती करतो. झालेली शब्द सुमनांजली